गुरुचरित्र अध्याय पहिला। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजाय नमः। ओम नमोची विघ्नहरा गजानना गिरिजा कुमारा, जय जय लंबोदरा एकदंता शूर्पकर्णा। तुझे जे चिंतन करीती तया विघ्ने न बाधिती, सकळाभिष्टे साधती अविलंबेसी। सकल मंगल कार्यासी प्रथम वंदिजे तुम्हासी, चतुर्दश विद्यांसी स्वामी तुची लंबोदरा। हरी ब्रह्मादिक गणपती कार्यारंभी वंदिती, सकळाभिष्टे साधिती तुझेनी प्रसादे। समस्त गणांचा नायक तुची विघ्नांचा अंतक, तू ते वंदिती जे लोक कार्य साधे तयांचे। माझे मैची वासना तुवा पुरवावी गजानना, साष्टांग करीतो नमना विद्या देई मजाता। नेणता होतो मतिहीन म्हणून धरले तुझे चरण, 14 विद्यांचे निधान शरणागत वरप्रदा। माझे अंतकरणीचे भावे गुरुचरित्र कथन करावे, पूर्ण दृष्टीने पहावे ग्रंथ सिद्धी पाववी दातारा। आता वंदू ब्रह्मकुमारी जिचे नाम वाग्विश्वरी, पुस्तक विना जिचे करी हंसवाहिनी असे देखा। विद्या वेद शास्त्रांसी अधिकार जाणा शारदेसी, तिये वंदिता विश्वासी ज्ञान होय अवधारा। म्हणोनी नमितो तुझे चरणी प्रसन्न भावे मज स्वामिनी, राहोनिया माझी ये वाणी ग्रंथी रिघू करी आता। गुरुचे नामी तुझी स्थिती म्हणती नरसिंह सरस्वती, या कारणे मजवरी प्रीती नाम आपुले म्हणोनी नमिले तुझे चरण। व्हावे स्वामी प्रसन्न द्यावे माते विद्यादान, ग्रंथी रिघू करी आता। आता वंदू त्रिमूर्तीसी ब्रह्मा विष्णू शिवांसी, विद्या मागेन मी तयांसी अनुक्रमे करोनी। चतुर्मुखे असती ज्यासी करता जो का सृष्टीसी, वेद झाले ज्याचे मुखेसी त्याची चरणी नमन माझे। आता वंदू ऋषिकेशी जो नायक विश्वासी, लक्ष्मी सहित अहर्निशी क्षीरसागरी असे जाणा। आता नमू शिवासी धरली गंगा मस्तकेसी, पंचवक्त्र दशभुजेसी अर्धांगी असे जगन्माता। वंदू आता कवी कुळासी पराशरादी व्यासांसी, वाल्मिकादी सकविकांसी नमन माझे परियेसा। नेणे कवित्व असे कैसे म्हणून तुम्हा विनवितसे, ज्ञान द्यावे जी भरवसे आपुला दास म्हणून। न कळे ग्रंथ प्रकार नेणे शास्त्रांचा विचार, भाषा नये महाराष्ट्र म्हणून विनवी तुम्हासी। समस्त तुम्ही कृपा करणे माझे आवचना साह्य होणे, शब्द व्युत्पत्ती ही नेणे कवी कुळ तुम्ही प्रतिपाळा। ऐसे सकळी का विनवोनी मग ध्यायले पूर्वज मनी, उभय पक्ष जनक जननी महात्म्य पुण्य पुरुषांचे। आपस्तंभ शाखेसी गौत्र कौंडिण्य महाऋषी, साखरे नाम ख्यातसी सायनदेव पासाव। नमिता जनक जननीसी नंतर नमो श्री गुरुसी, झाली मती प्रकाशी गुरुचरण स्मरावया। गंगाधराचे कुशी जन्म झाला परियेसी, सदा ध्याय श्री गुरुसी एक भावे निरंतर। म्हणून सरस्वती गंगाधर करी संतांसी नमस्कार, श्रोतया विनवी वारंवार क्षमा करणे बाळकासी। तावन मात्र माझी मती नेणे काव्योत्पत्ती, जैसे श्री गुरु निरोपिती तेणे परी सांगतसे। पूर्वापार आमचे वंशी श्री गुरु प्रसन्न अहर्निशी, निरोप देती माते परियेसी चरित्र आपुले विस्तारी। श्री गुरु वाक्य मज कामधेनू मनी नाही अनुमानू, श्रेयस वृद्धी पावविणार आपणू श्री नरसिंह सरस्वती। त्रयमूर्तीचा अवतार झाला नरसिंह सरस्वती नर, कवण जाणे याचा पार चरित्र कवणा न वर्णवे। चरित्र ऐसे श्री गुरुचे वर्णावया शक्ती कैची वाचे, आज्ञा असे श्री गुरुची म्हणून वाचे बोलतसे। ज्यास पुत्र पौत्री चाड त्यासी ही कथा असे गोड, लक्ष्मी वसे अखंड तया भोनी परियेसा। ऐशी कथा जयांचे घरी वाचती नित्य मनोहरी,
स्त्रिया युक्त निरंतरी नांदती पुत्र कलत्र युक्त रोग नाही तया भुवनी सदा संतुष्ट गुरु कृपे करोनी निसंदेह साता दिनी ऐकता बंधन तुटे जाणा निधान लाधे अप्रयासी तरी का कष्टीजे सायसी विश्वास माझिया बोलासी ऐका श्रोते एक चित्ते आम्हा साक्षी ऐसे घडले म्हणून विनवितसे बळे श्री गुरु स्मरण असे भले अनुभवा हो सकळीक गुरुचरित्र कामधेनु ऐकता होय महाज्ञानू श्रोता करुणी सावधानू एक चित्ते परियेसा श्री नरसिंह सरस्वती होते गाणगापूर ख्याती महिमा त्यांचा अत्युन्नती सांगेन ऐका एक चित्ते तया ग्रामी होते श्री गुरु म्हणून महिमा असे थोरू जाणती लोक चहुराष्ट्रू समस्त जाती यात्रेसी तेथे जाऊनी आराधिती त्वरित होय फलप्राप्ती पुत्र दारा धन संपत्ती जे जे इच्छिले होय जना लाधोनिया संतान नाव ठेविती नामकरण संतोष रूपे येऊन पावती चारी पुरुषार्थ ऐसे असता वर्तमानी भक्त एक नामकरणी कष्ट तसे अति गहनी सदा ध्याये श्री गुरुसी असे मनी व्याकुळित चिंते वेष्टिले असे बहुत गुरुदर्शना जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला निर्धार करोनी मानसी म्हणे पाहीन श्री गुरुसी अथवा सांडीन देहासी जड रूपे काय काज ज्याचे नामस्मरण करिता दैन्य हानी होय त्वरिता आपण तैसा नामांकिता किंकर म्हणतसे याची बोलाची या हेवा मनी धरोणी पहावा गुरुमूर्तीसी दाखवा कृपाळू बा सर्वभूती अति व्याकुळ अंतःकरणी निंदा स्तुती आपुली वाणी कष्टला भक्त नाम करणी करिता होय परियेसा गुरुची त्रयमूर्ती म्हणती वेदश्रुती सांगती दृष्टांती कलियुगात त्रयमूर्तीचे गुण तू एक निधान भक्तासी रक्षण दया निधी अंतःकरण स्थिरू नवे बा श्री गुरु तू कृपा सागरू पाववेगी आता नरहरी अनंता बाळा लागी माता केवी टाकी तू माता तू पिता तुची सखा भ्राता तुची कुळदेवता पारंपरी सदा कष्ट चित्ता खा हो देसी आता कृपा सिंधू भक्ता केवी होसी त्रयमूर्ती तू होसी पाळसी विश्वासी समस्त देवांसी तुची दाता तुझ वाचुनी आता असे कवण दाता विश्वासी पोषिता सर्वज्ञ तू दिली या वाचोनी न देव म्हणोनी असेल तुझे मनी सांग मज समस्त महितळी तुम्हा दिल्ले बळी त्याते हो पाताळी बैसविले सृष्टीचा पोषक तुची देव एक ते मी मशक काय देऊ बाळापाशी माता काय मागे ताता ऐक श्री गुरुनाथा काय देऊ सेवा घेऊन या देणे हे सामान्य ना मनसे जाण दातृत्वासी तळी बावी विहिरी असती भूमीवरी मेघ तो अंबरी वर्षतसे मेघाची ही सेवा न करिता स्वभावा उदक पूर्ण सर्वा केवी करी नेणे सेवा कैसी स्थिर नसे मानसी माझे वंशोवंशी तुझे दास माझ्या पूर्वजवंशी सेविले तुम्हासी संग्रह बहुवसी तुझे चरणी आता मज जरी न देसी नरहरी जिंतोनी व्यवहारी घेईन जाणा दिसतसे आता कठीणता गुरुनाथा दास मी अंकिता सनातन आपुले सामान असेल कवण तया सवे मन कठीण कीजे हरी तुवा दैत्यावरी प्रल्हाद कैवारी सेवकांसी सेवका बाळकासी करू नये ऐसी कठीणता परियेसी बर्वे न दिसे बाळक मातेसी बोले निष्ठुरेसी आज्ञेने मायेसी मारी जरी माता त्या कुमरासी कोप न धरी कैशी अलिंगोनी हर्षी संभो खिपा माता हो कोपेसी बोले बाळकासी जाऊनी पितयासी सांगे बाळ पिता कोपे जरी एके अवसरी माता कृपा करी संबोखून तू माता तू पिता कोपसी गुरुनाथा सांगो कवण आता क्षमा करी करुणा करी ऐसे वाणी ते तुझ पिसे अजूनी तरी कैसी कृपा न ये
ऐसे नामांकित विनविता त्वरित कृपाळू श्री गुरुनाथ आले वेगी वत्सा लागी धेनू जैसी ठाकी भुवनू तैसे श्री गुरु आपणू आले जवळी येताची गुरु मुनी वंदी नामकरणी मस्तक ठेवूनी चरणयुग्नी हृदय मंदिरात बैसोनी व्यक्त पूजा उपचारित षडशो विधी आनंद भरीत झाला नामांकित हृदय श्री गुरुनाथ स्थिरावला भक्तांच्या हृदयात राहे श्री गुरुनाथ संतोष बहुत सरस्वतीसी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे मंगलाचरणं नाम प्रथमोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।